हॅलो गुड मॉर्निंग. सो आज मी कुठे चालले आहे माहिती आहे का? खूपच चांगल्या ठिकाणी जाणार आहे मी. आणि हा माझा प्रवास चालू होत आहे ट्रेनने. सो सकाळी सकाळी मी निघाले माझ्या प्रवासाला. मी आणि कुणाल आम्ही दोघे जण कुठेतरी जाणार आहोत. ते तुम्हाला लवकरच सांगेन कुठे जाणार आहोत ते तुम्ही बघाच. आता मी आणि कुणाल आम्ही स्टेशनवरती उतरलो, ते पण बोरिवली स्टेशन. आणि आता बोरिवली स्टेशनवरून ऑटो पकडून आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर जात आहोत. कुठे थांबा थांबा सांगते मी. सो हे बघा मी आणि कुणाल. सो मस्त मला खूप छान वाटत होतं, कारण खूप दिवसांनी आम्ही कुठेतरी जाणार होतो. सो आता हे जर तुम्ही दृश्य बघत असाल तर तुम्हाला वाटलंच, थोडीफार आयडिया आलीच असेल की आम्ही कुठे चाललो एक्झॅक्टली. सो आम्ही चाललो होतो, समजेलच तुम्हाला. सो मला खूप भारी वाटत होतं, खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. आणि खूप दिवसांनी असा ट्रिप प्लॅन झालेला, त्यामुळे मला अजून खूप भारी वाटत होतं. त्यामुळे कुणालसोबत असताना तर मी अजून बिंदास होते. सो हे बघा आमच्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी आम्हाला जावं लागते त्या बोटीने. आता तुम्हाला हे माहिती असेल, बोरिवलीमधून गोराईची बोट आहे ही. तिथलं हे एरिया आहे. सो आम्ही आता जात होतो चालत चालत, कारण बोट तिथे लागलेली होती. पण नंतर आम्हाला समजलं की ती बोट गोराईला जाणारी नव्हती. सो आम्ही मग हळूहळू चालत होतो. चालता चालता नंतर बोटीजवळ गेलो तर तेच समजलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की ती बोट गोराईला जाणार नव्हती. सो आम्ही खूप मजा करत करत गेलो. फायनली एक दुसरी बोट आली, त्या बोटमध्ये आम्ही बसलो. आता बोटमध्ये बसल्यानंतर मला खरंच थोडीफार भीती वाटतेच, त्या पाण्याची तर वाटते. आता पाणी म्हटल्यानंतर भीती तर वाटणारच. तरी पण मी व्हिडिओ शूट केला, फोटोज काढलेत आणि मी आणि कुणाल ट्रॅव्हल करत होतो गोराईसाठी. आता कुणालसोबत असताना मला काही टेन्शनच नाही, त्यामुळे मी बिंदास होते. सो हे बघा, आणि पावसाचं ना जरासं वातावरण होतं, त्यामुळे खूप भीती वाटत होती, कारण जोरदार पाऊस पाण्यात पडला, त्याच्यानंतर पाण्याची पातळी वाढली तर खूप टेन्शन येतं. त्यामुळे आम्ही अशीच विचार करत करत जात होतो, पण खूपच भारी वाटत होतं. इथून बघा एक पॅगोडाचं टेम्पल दिसते, किती छान वाटत होतं. ते मी थोडं शूट केलं आणि इथे कुणाला चिडवण्यासाठी त्या मुलीसोबत फोटो काढला त्याचा. मस्त मजा केली. आणि ही बघा मला खूप सुकून वाटत होतं. मस्त वारा, बोट, मी, कुणाल, खूप छान वाटत होतं. खूप खूप छान वाटत होतं मला, आणि भारी वाटत होतं मला खूपच. आता थोड्या वेळाने बोट आमची किनाऱ्यापर्यंत आली. त्याच्यानंतर मी आणि कुणाल आम्ही जायला निघालो. आता त्याच्यानंतर हा मी इथे व्हिडिओ काढला एका इन्सानचा. त्यांनी एवढं बोजं घेतलेलं ना पाठीवरती, बाबा रे बाबा, खूपच बोजं घेऊन जात होता. सो आम्ही आत्ता बोटीतनं उतरलो आणि आम्ही जात होतो गोराईसाठी. आता आम्ही गाडी नाही आणलेली, कारण आम्हाला खूप ट्रॅव्हल करून डायरेक्टली ऑफिसमधून आम्हाला जावं लागणार होतं. त्यामुळे आम्ही चालत चालत जात होतो. आणि नंतर पुढे जाऊन आम्हाला ऑटो भेटणार होते, त्यामुळे ऑटो पकडणार होतो. आता ह्याचा व्हिडिओ का काढते, कारण ह्याने किती बोजं आणि कसा तो चालत होता बाबा रे बाबा, म्हणून याचा मी परत परत व्हिडिओ काढत होते. आता गेल्यानंतर आम्हाला तिथे समजलं आता तिकीट तर घ्यावंच लागतं. सो आम्ही थोड्या वेळाने तिकीट घेतली आणि हा तिकीट घेऊन आम्ही निघालो परत आमच्या जायच्या ठिकाणी. सो आता तिथले ऑटोवाले तर तुम्हाला विचारायलाच नको, चार्जेस एवढे मारतात ना, एवढे म्हणजे 5 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर 200-250 चार्जेस मागतात. तरी पण आम्ही एका ऑटोवाल्याला कन्व्हिन्स करून फायनली एक ऑटो भेटली आणि त्या ऑटोमध्ये चढून आम्ही प्रवास सुरू केला. आता हा प्रवास मला खूप अजून भारी वाटत होता, कारण माझं जे डेस्टिनेशन जवळजवळ येत होतं, त्यासाठी मी अजून एक्सायटेड होते. आता हे बघा, इथे ना ऑटोने जात होताना एकदम असं वाटत होतं की गाव टाईप, म्हणजे असं वाटत होतं पूर्ण गाव, हिरवगार निसर्ग, त्यात कुणाल आणि मी. सो खूप भारी वाटत होतं. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे अजून खूपच भारी वाटत होतं. हे बघा आता फायनली मी येऊन पोचले माझ्या रिसॉर्टवर, म्हणजे जिथे आम्ही जाणार होतो त्या रिसॉर्टला. रिसॉर्ट खूप छान होतं, खूप म्हणजे खूप छान होतं. मला खूप भारी वाटलं. थोडा व्हिडिओ केला मी, पूर्ण व्हिडिओ केला आहे तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन की काय व्हिडिओ केला. सो गाइस, हम लोग हमारे प्लेस पे पहुंच गए और ये कहाँ पे आए, कैसा है, क्या है, वो आपको मैं पूरा दिखाने वाली हूँ. तो आप नेक्स्ट वीडियो में देख लेना कि हम लोग कहाँ पे आए, ये प्लेस कैसा है, क्या है, सब कुछ वीडियो में पूरा डिटेल्स में बताने वाली हूँ. तो आप प्लीज़ सब मैं मेंशन करने वाली हूँ, प्लीज़ आप देख लेना और प्लीज़ विज़िट कर लेना बाद में अगर आपको अच्छा लगा तो ठीक है. चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.